हालेलुया। आज के वचन के अनुसार परमेश्वर हमें ये कहता है, यह आजच्या वचनानुसार देव आपल्याला म्हणत आहे, प्रभु यीशु कहता है, प्रभु यीशु बोलत आहे, मेरा पिता काम करता है, आणि माझा पिता काम करतो, मेरा पिता अब तक काम करता है, आणि माझा पिता अजूनपर्यंत काम करतो, और मैं भी काम करता हूँ। आणि मी सुद्धा काम करतो। तो पहला पॉइंट परमेश्वर, जैसे हमने थोड़े समय पहले आपको बताया कि हम सबको काम करना हमारा ड्यूटी है। आणि पहिला मुद्दा जसं तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगण्यात आलं की आपल्या सर्वांना काम करणे आपलं कर्तव्य आहे। तो आप काम करो, आणि तुम्ही काम करा। हमारा स्वर्गीय पिता काम करता है, आणि आपला स्वर्गीय पिता सुद्धा काम करतो, वो मेहनत करता है, आणि तो मेहनत करतो। तो अभी पहला पॉइंट परमेश्वर यहाँ बताता है कि हमारा पिता क्या काम करता है, आणि पहिला मुद्दा देव आपल्याला सांगत आहे की आपला पिता काय काम और करतो, यीशु भी क्या काम करता है। आणि येशू सुद्धा काय काम करतो। पिता ये काम करता है जो आपको दिखाई नहीं देता। आणि पिता हे काम करतो जे तुम्हाला दिसण्यात नाहीये। जैसे यहाँ लिखा है कि मेरा पिता अब तक काम करता है, आणि जसं इथं देण्यात आलेलं आहे की माझा पिता अजूनही काम करतो, और मैं भी काम करता हूँ। आणि मी सुद्धा काम तो करतो। वो जो काम करता है वो हमें दिखाई नहीं देता, आणि तो जे काही काम करतो ते आपल्याला दिसण्यात नाहीये, लेकिन उसके काम दिखते हैं। आणि त्याची जी कामं आहेत ती आपल्याला दिसतात। पिता नहीं दिखता है, काम करते हुए नहीं दिखता, आणि पिता आपल्याला काम करत असताना तो दिसत नाही, लेकिन उसके काम दिखाई देते हैं। आणि त्याची जी कामं आहेत ती आपल्याला इस विषय पर परमेश्वर हमसे एक वचन कहता है, आणि या विषयाबद्दल देव आपल्याला एक वचन सांगत आप आहे। पढ़ेंगे हे आपण वचन वाचूया। समुपदेशक अध्याय 11, उपदेशक अध्याय 11, समुपदेशक उपदेशक अध्याय 11 अध्याय 11 और उसका 5 वचन। आणि त्याचं 5 वचन। समुपदेशक उपदेशक अध्याय 11 अध्याय 11 और उसका 5वां वचन। आणि त्याचं 5वं वचन। वाऱ्याची गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात। ये वायु की गति यानी वो हवा कैसी चलती है कोई जान पाता है, आणि हवा कशा रीतीने जाते हे कोणाला माहिती आहे दिखाई देता है क्या? आणि हे कोणाला कि दिसतं हवा ऐसी चल रही है, आणि हवा अशा रीतीने आता चालत यहाँ से आ रही है, आणि ती इकडून येत या आहे उड़ रही है, आणि किंवा ती उडत आहे, उसको पैर है, आणि तिला पाय आहेत और वो चल रही है, आणि ती चालत आहे, प्रमुख प्रमुख ऐसी कुछ दिखती है। आणि अशा रीतीने आपल्याला काही दिसतं का? लेकिन वो जब आती है आणि जेव्हा ती येते वो हम सबको बहुत अच्छा कर देगा, अच्छा लगता है। हाँ, आणि आपल्या सर्वांना खूप चांगलं वाटतं, सही है। जब हवा आती है तो हमें बहुत अच्छा लगता है, आणि जेव्हा हवा येते तेव्हा आपल्याला खूप और हम चांगलं सबको वाटतं। मालूम है हवा दिखती नहीं, आणि सर्वांना माहिती आहे की हवा दिसत लेकिन नाही, फिर भी आणि तरी कहते हैं सुद्धा हवा है, आणि आपण सांगतो की हवा और आहे, हवा का काम है हमें जिलाए रखना, आणि हवेचं काम आहे आपल्याला जिवंत हमें ठेवणं, तरोताजगी देना, आणि आपल्याला ताजगी देणं, हमें फ्रेश रखना। आणि आपल्याला फ्रेश ठेवणं। तो उसका मार्ग दिखता नहीं, आणि त्याचा जो मार्ग आहे तो दिसत जानते नहीं, आणि आपण जाणत लेकिन नाही, फिर भी आणि हवा तरी है सुद्धा- ये उसके काम से मालूम पड़ता है। आणि तरी सुद्धा हवा आहे हे त्याच्या कार्याच्या द्वारे आपल्याला माहिती उसी पडते। रीति से आणि त्याच रीतीने गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही। एक प्रेग्नेंट औरत, उसके गर्भ के बच्चा जो होता है, किसी कभी कभी 2 होता है, किसी को 3 होता है, कभी कभी ट्विंस बच्चे होते हैं, और किसी को 5 भी बच्चे हुए हैं, 7 बच्चे एक साथ पैदा हुए हैं। तो आप ऐसा मत सोचो कि एक ही बच्चा कभी कभी कोई पैदा करता है, क्योंकि कोई लोगों के गर्भ में परमेश्वर कितने भी बच्चे दे सकता है, लेकिन सबको एक ही होता है। कोई लकीली ट्विंस यदि ये 7-5 होते हैं, वो लकीली बाई चांस। तो वैसे कहने का, लेकिन उसमें जो हड्डी जो बच्चा बढ़ता है, आणि त्या गर्भाशयाचे मूल वाढत असतं, ये कोई देखता है, आणि हे कोणी बघतं का? लेकिन जब वो बच्चा 9 महीने का होने के बाद जब बाहर आता है, आणि जेव्हा ते मूल 9 महिने झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर तब येतं, वो बोलता है बच्चा हो बच्चा हो बच्चा हो। तो परमेश्वर का काम लेके एक बच्चे को जन्म दिया। आणि जेव्हा ते मूल बाहेर येतं तेव्हा आपण देवाचं काम करतो की एका मुलाला जन्म दिला। हाँ, वैसे ही आणि त्याच रीतीने परमेश्वर का काम तू नहीं जानता जो वो सब कुछ करता है। आणि देवाचं जे काम आहे तू जाणत नाही, जे तू सर्व काही करतो असं पुढे देण्यात आलेलं आहे। परमेश्वर ये काम करता है, आणि देव हे काम करतो। ये काम परमेश्वर डेली उस गर्भ के बच्चे के अंदर, गर्भ में वो बच्चे को बढ़ाना, ये काम कर रहा है। आणि त्या गर्भाशयात त्या मुलाला वाढवणं हे काम देव रोज करत हवा को आहे, चलाना, आणि हवेला पानी चालवणं, खत्म न कराना, आणि पाणी संपूर्ण देणं, हर मनुष्य को पानी टाइम टू टाइम मिलना। आणि प्रत्येक मनुष्याला पाणी वेळेवरती मिळणं। यो ग्राम पंचायत पानी टाइम टू टाइम नहीं देती है, आणि त्यानं जी ग्रामपंचायत आहे ती वेळेवरती पाणी नाही देत, लेकिन परमेश्वर करेक्टली नदी को डेली पानी का स्रोत खोलता रहता है, हमेशा पानी भरी देती है। आणि देव योग्य रीतीने नदीचा जे स्रोत आहे तो भरून ठेवतो आणि रोज आपल्याला पाणी देतो। कभी कभी हमारा लाइट का ऑफिस लाइट काट देता है, 2-2 दिन 3 दिन लाइट नहीं देते हैं, आणि कधी कधी लाईटीचं जे ऑफिस आहे तो लाईट
टाकून टाकतो आणि 2-3 दिवस आपल्याकडे लाईट लेकिन नसते. परमेश्वर सृष्टि को बराबर से सूर्य देता है, आणि जो सृष्टीला योग्य रीतीने सूर्य देतो वो डेली लाता है आणि तो योग्य रीतीने रोज आणतो और डेली उसको उदय कराता है आणि रोज तो त्याचा उदय और करतो शाम होने के बाद उसको अस्त कराता है। आणि संध्याकाळ झाल्यानंतर तो त्याला अस्त ये करतो परमेश्वर डेली काम करता है। आणि हे देव रोज काम करत मनुष्य असतो को लगने वाली सारी जो जरूरत है आणि मनुष्याला लागणारी सर्व ज्या गरजा वो आहेत उसे प्रबंध करना, उसे प्रोवाइड करना, उसको उपाय करना, ये परमेश्वर डेली का काम करता है, आणि त्यांना प्रबंध करणं किंवा त्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करणे सर्व काम देव करत असतो. क्योंकि उसने मनुष्य को बनाया है। आणि का कारण त्याने मनुष्याला हर बनवलेला एक आहे. इंसान मनुष्य के हाथों की रचना है आणि प्रत्येक जो मनुष्य आहे तो देवाच्या हाताची रचना आहे. और इसीलिए वो मनुष्यों के लिए पानी, हवा, रहने का ठिकान, उसको शक्ति देना, उसको बढ़ाना, समय समय पर टाइम टू टाइम उसका देखो ना। आप बोलते हो कि अभी मैं बहुत उम्र हो गई, मैं बूढ़ा नहीं हो रहा, बूढ़ा हो जाए ऐसा बोलते हो क्या अपने आप को? आणि ऑटोमेटिकली आपला एज जैसे जैसे आगे बढ़ने लगता है आणि जसं तुमचं वय पुढे वाढायला लागतं सफेदी आने लगती है, आणि जी केस आहेत ते सफेद होतात दांत का प्रॉब्लम होता है, आणि दातांची समस्या जहाँ आप होते ऐसे थे आणि जिथे तुम्ही ताट उभे राहायचं थोड़े से ऐसे होने आणि लगते तिथे हैं, थोडंसं तुम्ही वाकायला लागता फिर थोड़े से ऐसे हो जाते हो, आणि नंतर तुम्हाला धुंडळ जैसे दिसतं. जैसे एज हो जाता है आणि जसं जसं वय वाढतं ते बदाम चुसने लगते हो, आणि जे बदाम आहे ते तुम्ही चुसायला चुसायला. नाही ना मग कसं चांगला ये ऑटोमेटिकली होता है। आणि हे स्वतःहून होतं आपकी इच्छा नहीं रहती एक भी दांत गिरे, आणि तुमची इच्छा नसते की तुमचा एकही दात पडावा दांत दुखता है डॉक्टर आणि दात दुखत आहे डॉक्टर हळू करा, डॉक्टर हळू करा, और धीरे से करो डॉक्टर करू का नको इलाज करा करा मोठं करा, मोठं होत नाही, डॉक्टर मोठं करो, ये एज के अनुसार ऑटोमेटिकली डेली जो मनुष्य का लाइफ स्टाइल के अनुसार उसके बॉडी में चेंजेस होना, ये काम परमेश्वर करता है जो दिखाई नहीं देता। आणि वयानुसार किंवा मनुष्याच्या राहणीमानीनुसार त्याच्या जीवनामध्ये बदल होणं हे सर्व गोष्टी देव करत असताना हे आपल्याला दिसत नाही. तो हमारा परमेश्वर काम करता है, आणि आपला जो देव आहे तो काम करतो कल भी काम करता था, आणि तो कालही काम जब करत तक होता. इंसान जब तक ये सृष्टि है, जब तक इंसान है वो काम करेगा। आणि जोपर्यंत ही सृष्टी आहे जोपर्यंत या सृष्टीमध्ये मनुष्य आहे देव काम उनको करत खाना आहे. खिलाना, आणि त्यांना जेवण देणं प्राणियों को खाना खिलाना, आणि प्राण्यांना जीवन जैसे देणं. बाइबल में लिखा है कि वो कौवे के बच्चों को भी आहार देता है। आणि बायबल आपल्याला सांगतं की कावळ्याची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा तो भोजन सामग्री ये देतो. काम वो डेली करता है आणि ही जी काम आहे तो रोज करत जो असतो. हमें मालूम नहीं पड़ता, आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा हम पडत उसे नाही. देखते नहीं, आणि कारण या सर्व गोष्टी आपण पाहत नाही परमेश्वर दिखता नहीं ना, आणि कारण देव दिसत नाही. लेकिन उसके काम दिखते हैं, लेकिन हम उन कामों को जान नहीं पाते, देख नहीं पाते। आणि त्याची जी कामं आहेत ते दिसत असतात परंतु आपण ते जाणून घेत नाही किंवा ते आपल्याला दिसत नाही. हमारा परमेश्वर बहुत अच्छा है प्रियो, आणि आपला जो देव आहे तो खूप चांगला आहे वो प्रियतो. आत्मा है आणि तो आत्मा और आहे जरूरत है कि हम उसके काम जान के ले, आणि गरज आहे की त्याची जी कामं आहेत ती आपण जाणून घ्यावी. तो वो अपने खास मसीहों के साथ क्या करता है, आणि तो खास जी ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासोबत तो मसीहों काय की करतो रक्षा करना, आणि ख्रिस्ती लोकांचं रात रक्षण भर करणं उनको संभालना, आणि रात्रभर त्यांना सांभाळून कोई ठेवणं. शैतान का हमला होने नहीं देना, आणि शैतानाचा कोणताही वार त्यांच्यावरती होऊन न आपको देणं हॉस्पिटल में जाने न देना, आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन इसलिए न आपको देणं हमेशा स्वस्थ रखना, आणि म्हणून तुम्हाला नेहमी स्वस्थ ठेवणं आपको लेकर चलना, आणि तुम्हाला घेऊन चालणं अगर वो आपके साथ ही रहता है, आणि तो तुमच्या सोबतच उसे असतो. मालूम है आगे दुष्ट बैठा है जो दिखाई नहीं दे रहा है, आणि त्याला माहिती आहे की कोणी दृष्ट बसलेला आहे जो आपल्याला दिसत नाही. इसीलिए वो क्या करता है, आणि म्हणून तो काय पहले से करतो होता है माझा मुलगा बाजूला, आणि तो त्याला पहिले सांगतो की मेरा बेटा है तू पीछे हो. इसलिए कभी कभी आप चलते चलते लड़खड़ा जाते हो, लेकिन गिरते नहीं हो। आणि म्हणून कधी कधी चालत असताना तुम्हाला ठेच लागते परंतु तुम्ही पडत नाही. हाँ, आप लड़खड़ाते हो, आणि तुम्ही प्रभु ने अडकता आपको थामा रहता है, आणि देवाने तुम्हाला पकडलेलं असतं गिरने नहीं दिया रहता है, आणि तो तुम्हाला पकडून ये देते सारे काम वो करता रहता है। आणि या सर्व काम तो करत असतं. ये उसका काम है, और यीशु कहते हैं ना मैं भी काम करता हूँ, मैंने वो भी वही काम करता है, हमें चंगाई देना, छुटकारा देना, हमारी रक्षा करना, आंखों की बुद्धि के समान समाना, आने जाने में रक्षा करना, जहाँ भी हम जाते हैं वहाँ वो हमारे साथ रहता है। अगर हम रोते हैं तो हमारे आंसुओं को पोंछता है, हमें गले कामने पे लगा लेता है, अगर रोक तो यीशु ऐसे लगा लेता है, मत रो, मैं हूँ ना, मैं हूँ ना, मैं हूँ ना। आपको नहीं दिखता, आपको लग रहा है मैं ऐसा रो रही, लेकिन उस समय आपको प्रभु ने गले लगाया रहता है। आणि त्यावेळेला देवाने तुम्हाला गळ्याला लावलेलं ये असतं. सारे काम वो
करता रहता है। आणि सर्व जी कामं आहेत तो करत असतो। मैं आपको एक बाइबल में एक अच्छा उदाहरण देता आणि बायबल मधलं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते। आपको बालाक याद है? आणि तुम्हाला बालक लक्षात आहे का? याद है? आणि आहे कोण? आणि तो कोण आहे? इधर बताओ। हाँ, एक राजा है आणि एक राजा आहे। ठीक है, बिलाम कौन है? आणि बिलाम कोण आहे? ठीक है, दूसरे और इधर बताओ, बिलाम कौन है? झूठा भविष्यवक्ता आणि खोटा संदेशदार। क्या है? आणि काय आहे? झूठा भविष्यवक्ता आणि खोटा संदेशदार। और बालाक राजा ने क्या किया? हम पढ़ेंगे उस वचन को आणि आपण वाचले त्या वचनाला। हम निकालेंगे नंबर्स, गणना, गिनती अध्याय अध्याय 22, गिनती गणना अध्याय 22 और उसका 4 से पढ़ो आणि त्याचे 4 पासून तेव्हा 5 से पढ़ो आणि 5 पासून पौलाचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंधांच्या प्रदेशात फरात नदी काठच्या पथूर नगरात राहत होता। त्याला बोलवण्यासाठी बालकाने दूत पाठवून कळविले की अभी बालाक राजा ने क्या किया? बिलाम को बुलाया, खास बुलाया, तुम आओ। क्यों आओ? पहा, मिस्र देशातून लोकांचा समुदाय आला असून मिस्र देश से बड़ा लोग समुदाय मेरे पास यहाँ आया हुआ है। त्यांनी भूतळ झाकून टाकलेले उन्होंने आहे। पृथ्वी को भर दिया है। क्या लिखा है? पृथ्वी को भर दिया है। मतलब कितने लोग हैं वो लोग? बहुत। इस्राएली कितने हैं? आणि इस्रायली लोक किती और आहेत? अभी इस्राएली लोग डेरा डाले हुए हैं। इस्राएलियों को मालूम भी नहीं है कि बालाक राजा ने उनके लिए जादू टोना करने वालों को बुलाया है, श्राप देने को बुलाया है, कर्स करने के लिए बुलाया है। ये इस्राएलियों को मालूम भी नहीं है। आणि इस्रायली लोकांनी तिथे डेरा टाकलेला आहे, त्यांनी वस्ती केलेली आहे आणि जो बालाक राजा आहे त्यांनी श्राप देण्यासाठी कोणाला बोलवलेलं आहे? जादू टोना करने वाले को बुलाया है आणि जादू टोना करणारा जो व्यक्ती आहे त्याला बोलवलेलं आहे। लेकिन ये इस्राएलियों को मालूम भी नहीं है। आणि या सर्व गोष्टी इस्रायली लोकांना माहिती नाहीये। मिस्र देश से किन्हें निकाला? इस्राएलियों को। आणि मिस्र देशातून कोणाला काढलं? इस्रायली लोकांना। जो 70 लोग थे वो कितने बढ़ गए थे? लाखों हो गए थे। आणि जे 70 लोक आहेत ते नंतर लाखोच्या समान बनले। ऐसे लाखों लोग जो पूरी भूमि को, वो जब भी उसने देखा, उसके महल से, उसके पहाड़ से उसने देखा, बाप रे इतने इस्राएली, वाह, डर गया उसके, बाप रे बहुत डर गया। इसलिए सोचा क्या करूं। इसलिए उसने जादू टोना करने वाले को बुलाया। आणि जेव्हा त्याने त्याच्या महलातून जेव्हा इस्रायली लोकांना पाहिलं तेव्हा त्याने पाहिलं की लोक असंख्य आहेत आणि तो घाबरून गेला आणि म्हणून त्याने विचार केला जो जादूटोना करणार आहे त्याला मी बोलवतो। त्यांनी भूतल झाकून टाकलेली आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत, म्हणून ते अवश्य येऊन माझ्याकरता या लोकांना श्राप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबल आहेत। तू असे केलेस तर कदाचित मी प्रबल होईल आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईल। कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो, आणि ज्याला तू श्राप देतोस त्याला श्राप लागतो। हम देखते हैं यहाँ पर प्रियो, उसने कहा कि तू जिसे आशीष देता है उसे आशीषित होता है, जिसे तू श्राप देता है उसे तू वो श्रापित हो जाता है। इसलिए तू आ और क्या कर, ये जो जाति मुझसे प्रबल है, स्ट्रॉन्ग है, किससे स्ट्रॉन्ग है? आणि कोणापेक्षा स्ट्रॉन्ग आहे? राजाओं से। आणि जे राजा आहेत त्यांच्यापेक्षा। हम लोग क्या है? मसीह लोग स्ट्रॉन्ग है। आणि आपण ख्रिस्ती लोक कोण आहोत? आपण मजबूत आहोत। इसीलिए उसको श्राप देने के लिए बुलाया था आणि म्हणून त्याला श्राप देण्यासाठी बोलवलेलं। ये बात इस्राएलियों को मालूम था। आणि ही जी गोष्ट आहे ती इस्रायली लोकांना माहित होती का? एक जादू टोना करने वाले को बुलाया है आणि जो जादूटोना करणार आहे त्याला बोलवलेलं आहे, लेकिन परमेश्वर फिर भी उनकी तरफ से काम कर रहा था। आणि तरी सुद्धा देव त्यांच्यातर्फे कार्य करत परमेश्वर ने होता। बिलाम को कहा नहीं जाना, आणि देवाने बिलामाला सांगितलं की तू जाऊ नकोस, फिर भी वो गया। आणि तरी सुद्धा तो तिथे जाते गेला। समय क्या हुआ? परमेश्वर ने एक स्वर्गदूत भेज दिया बिलाम को मारने के लिए। आणि जात असताना काय झालं? देवाने एक स्वर्गदूत पाठवला बलामाला मारण्यासाठी। और फिर बिलाम ने माफी मांगा, आणि मग नंतर बलामाने माफी बिलाम मागितली, जो श्राप देने वाला था आणि बलाम जो श्राप देणार होता उनको देखकर आशीष दिया। परमेश्वर ने क्या किया? क्या काम किया? परमेश्वर ने ऐसा काम किया कि श्राप के बदले में आशीष में बदल दिया। आणि देवाने तिथे असं काम केलं की जो तो श्राप देणार होता त्या
श्रापाचं रूपांतर त्याने आशीर्वादामध्ये केलं हाँ, इसलिए ये काम परमेश्वर ने किया। आणि म्हणून हे जे काम आहे ते देवाने केलं यहाँ ये वचन निकला है तो मैं आपको थोड़ा सा बताती हूँ। आणि हे वचन इथे निघालेलं आहे मी तुम्हाला थोडंसं सांगते पहला पॉइंट मैं आपको बता दूं, कभी भी जादू टोना को कभी मत डरो। आणि पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगते कधी तुम्ही जादूटोणाला घाबरू नका इसने मेरे को किया है, इसने मेरे को किया है, इसने मेरे को डाला है, इसने मेरे को अंगारा किया है, इसने मेरे को फेंका है, इसने मेरे को मूठ मारी है। आपको क्या लेना देना? अभी देखो इस्राएलियों के लिए इतना बड़ा बिलाम को बुलाया था, इस्राएलियों को तो मालूम भी नहीं था, लेकिन परमेश्वर ने क्या किया? उस जादू टोना को नाश किया ना। आणि इस्रायली लोकांसाठी जो बलाम आहे त्याला बोलवलेलं होतं त्याला जादूटोणा करण्यासाठी आणि इस्रायली लोकांना हे माहिती सुद्धा नव्हतं तरी सुद्धा देवाने काय केलं त्या सर्व गोष्टीचा नाश केला तो परमेश्वर आपकी तरफ है आणि देव तुमच्या कडे परमेश्वर जैसे आहे इस्राएलियों की तरफ से रहकर उसने जादू टोना लगने नहीं दिया, परंतु श्राप का रूपांतर आशीष में बदल दिया। वही परमेश्वर है ना, वो कभी बदलता है आणि तो कधी बदलतो और आज युगानुयुग एक साथ। आणि तो काल आज आणि युगानुयुग अगर एक कल सारखा वो आहे बचा सकता था तो आज भी बचाएगा। आणि जर तो काल वाचू शकत होता तो आज भी वाचणार आहे आणि तो उद्या सुद्धा तो वाचेल इसलिए आपको जादू टोना करने से या करने वाले से डरना नहीं है। आणि म्हणून जो जादूटोणा करणारा जो आहे त्याला तुम्हाला घाबरायची गरज नाही या आपको वो श्राप दे रहा है, आपके यहाँ तक कभी कभी आपके पास कोई मांगने के लिए आता है, वो सिर के ऊपर लेकर आते हैं, बोलते दे करके, तो आप डर जाते हैं, उसने कर्ज किया, उसने गलत किया। वो कुछ भी बोलेगा, आपको मुंह पर बोलेगा तेरा सत्यानाश होगा। बोलना तेरे लिए तूने भविष्यवाणी की, धन्यवाद। आणि तो तुमच्या तोंडावरती बोलेल की तुझा सत्यानाश होईल पण तो तुम्हाला बोलेल मैं खुद प्लेटफॉर्म पे बैठी थी, आणि मी स्वतः प्लॅटफॉर्म वरती बसले लेकर आए थे, बोले दे, सब लोग दे रहे थे, मैंने नहीं दिया, बोले नहीं, पुढे चल। आणि ते घेऊन आलेली आणि सांगितलं सर्व लोक देत आहेत तू दे मी नाही दिला तिला सांगितलं तू पुढे जा बोले अरे ही आमची देवी एवढी मोठी तुला नाही म्हटलं, तुला हसं नको करू, काहीतरी दे। म्हणजे मला नाही द्यायचं, और मैंने कहा मला मुझे चालत नहीं नाही, देना है और मुझे नहीं चलता मला नाही द्यायचं। और मुझे नहीं देना है तर असं कसं तेच और उसने कहा कि जबरदस्ती करने लगे। और जबरदस्ती करने लगी तर मला कशाला भीक मागते? और मैंने कहा डोक्यावर घेऊन बसली तिने, तिला सांग ना तुला द्यायला, माझ्याकडे कशाला मागते? और जिसको तो अपने सिर पर लेकर बैठी है उसको फल देने के लिए माझ्याकडे मागायचं नाही, हम उससे नहीं मांगना म्हणजे तुझा सत्यानाश होईल। और उसने कहा कि तेरा सत्यानाश हो म्हणजे ती जाएगा भविष्यवाणी स्वतःसाठी करते, मला लागणार नाही। और मैंने कहा कि ये व्यर्थ दिलेले श्राप लागत नाही, और व्यर्थ दिया हुआ जो श्राप है मी जे मुझे बोलेल ते तुला लागेल, और जो मैं कह रही हूँ तुझे जरूर म्हणून लगेगा तू जे बोलली तेच तुझं पुढे होणार आहे। और इसलिए तूने जो कुछ भी कहा है वही आगे आणि जाकर स्वतः तेरे साथ पाहिलं होगा त्याचा कसा नाश झाला, और मैंने खुद देखा कि उसका आगे जाकर कैसा नाश हुआ हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद कधी रखो व्यर्थ दिलेल्या श्रापांना घाबरायचं और कभी भी जो व्यर्थ दिया हुआ जो श्राप है उनसे नहीं डरना काय आहे की बरेच लोक बोलले द्यायचं ना, 4 आणि 8 आकाराने नव्हते, 1 रुपया द्यायचा ना, म्हटलं का देऊ, माझे पैसे, और मेरा मी बिजनेस कोणाला द्यायचं हा माझा अधिकार और आहे, किसको देना या फिर किसको नहीं देना ये मेरा अधिकार है माझं वैयक्तिक आहे। और ये मेरा व्यक्तिगत अधिकार है तुम्ही तुम्हाला आवडतं तुम्ही दिलं ना, और तुझे मग अच्छा तुम्ही मला लगा का दिया सांगता? ना तो मुझे क्यों बता माझ्या विश्वासाला ठेच लागेल अशा गोष्टी मी कधी नाही करणार। मेरे विश्वास को ठेस लगेगा, ठोकर का कारण बनेगा, मैं ऐसा काम कभी नहीं करूँगी। यहाँ तक मुझे मेरा थायराइड कम नहीं हुआ बोलकर मुझे वो छोटी छोटी जो गोलियां होती है होम्योपैथी की वो खाने के लिए बोला था, मैंने बोला नहीं, मेरे विश्वास को ठेस पहुँचती है, मैं वो गोली नहीं खाऊंगी। थायराइड बढ़ता है, बढ़ने दो, कोई बात नहीं, एक दिन तो जाना ही है, ऐसा नहीं तो ऐसे कुछ नहीं हुआ। थायराइड के ना कोई सिम्टम्स है मेरे अंदर, ना उसका कोई साइड इफेक्ट है, सिर्फ इतना है कि मोटी हूँ। थायराइड से मोटे होते हैं तो दुबले होते हैं, ये एक लक्षण है। बाकी मुझे थायराइड से जैसे दूसरे लोगों के बाल झड़ते हैं, तकलीफ आती है, इधर गांठ आती है, बहुत तकलीफ होता है, खाना नहीं जाता, ऐसा मुझे कुछ नहीं, मैं सब कुछ करती हूँ। थायराइड सिर्फ इतना है, थायराइड चेक करते समय थायराइड बढ़ा हुआ है, बस यही। तो मैं बोलती जब प्रभु कंट्रोल कर रहा है तो फिर मुझे इससे आइटम खाने की क्या जरूरत है? आणि जेव्हा देव नियंत्रणामध्ये करत आहे या सर्व गोष्टी खाण्याची मला काय गरज नहीं खाऊंगी। मैंने वो डॉक्टर को बोला मेरे विश्वास को ठेस पहुंचेगी, ऐसा काम मैं कभी नहीं करूँ। आणि मी त्या डॉक्टरांना सांगितलं की माझ्या विश्वासाला ठेस पोहोचेल अशी कोणतीच कामं आपका करणार नाही विश्वास मेरा विश्वास डिफरेंट है, आई आप तो अलग हो, मैं अलग हूँ। आणि तुमचा विश्वास आणि माझा विश्वास याच्यामध्ये आप फरक आहे मानो तुम्ही नहीं वेगळे मानो, आहात लेकिन मैं इस पे बिलीव नहीं करती, मुझे नहीं चाहिए। आणि तुम्ही माना किंवा नका मानू परंतु मी याच्यामध्ये विश्वास नाही ठेवत मलाही नाही कभी करायचं भी स्ट्रांग रहना। आणि कधीही मजबूत रीतीने याद उभं रखो, राहायचंय। हम बलवान है, बाइबल हमें बताता है। यहाँ क्या लिखा?
आणि इथं काय देण्यात आलेलं ये आहे, मुझसे बलवान है। आणि ही जी लोक आहेत ते माझ्यापेक्षा बलवान याद आहेत। रखो, आणि लक्षात जादू टोना करने वाले, आणि जादूटोना करणारे संसारिक लोग, आणि जगी उनसे आप बलवान हो, आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही बलवान इसलिए आहात। वो डरते हैं, आणि म्हणून ते इसलिए वो लोक घाबरतात। झाड़ाफूकी करके आपको मारना चाहते हैं, आणि म्हणून ते लोक झाडाफुटी करून तुम्हाला मारण्याची इच्छा आपको ठेवतात खत्म करना चाहते हैं, आणि तुम्हाला संपवण्याची लेकिन इच्छा आपको ठेवतात। कभी नहीं लगेगा। आणि परंतु तुम्हाला हे कधीच लागणार लेकिन नाही। अगर आपने ऐसा सोचा तो नक्कीच होणार, नक्की लागेल। अगर आप सोचोगे आणि जर तुम्ही विचार कराल जादू टोना केलाय, जादू टोना, जादूटोना किया है अरे बाबा कोणताही जादू करा, माझ्या देवाच्या समोर सर्व जादू शून्य, और कोई भी जादू करे लेकिन मेरी परमेश्वर के सामने सब कुछ शून्य है सगळं व्यर्थ आहे। और सब कुछ व्यर्थ है। ये हमेशा माइंड में रखो। आणि आपका नेहमी तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा। विश्वास बोलना चाहिए, अरे जादू टोना करने दो, कुछ भी करने दो, आणि तुमचा मुझे कुछ नहीं लगेगा। आणि तुमचा विश्वास बोलला पाहिजे की जादूटोना करू द्या किंवा काही करू द्या, मला काही लागणार घर नाही। के सामने आके आणि घराच्या समोर येऊन जर तुमच्यावरती फुकून गेले नींबू और मिर्ची मसाला डाल के कर दो। गर्मी के समय में एक औरत के सामने रोज नींबू डाल देंगे आणि गरमीच्या वेळेला एका स्त्रीच्या समोर रोज लिंबू टाकायचे कि वो घर छोड़ के जाए। आणि वो ती विश्वासी विश्वासी थी। जाण्यासाठी आणि ती विश्वासी होती। उसने बोला धन्यवाद, आजकल महंगा बहुत हो गया नींबू। उसने लिया, प्रार्थना किया, काट के नींबू का रस पी के अच्छी रीति से घर में निकाला। रोज डालो बोले, रोज डालो, रोज डालते थे। बोले बाद में मिर्ची आने लगी, बोली मिर्ची भी बहुत महंगी हो गई, मिर्ची भी काट के भाजी में डाला उसने, प्रार्थना कर। हल्दी कुमकुम डाला, पानी से धो डाला, चलो घर को कलर मारने की जरूरत नहीं, मेरा कोबा को कलर तो हो गया। हम जैसा विश्वास रखेंगे वैसा हमारे जीवन में, आणि जसं आपण विश्वास ठेवतो तशाच रीतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा होईल। हमारा परमेश्वर सर्व सामर्थ्य हमें जादू टोना लगने नहीं देगा। आणि आपला देव हा सर्व सामर्थ्य आहे तो आपल्याला जादूटोना लागून नाही मुझे देणार। बताओ, इसराइलियों को मालूम था कि जादू टोना करने के लिए आ रहा है? आणि मला सांगा, सगळ्या लोकांना माहिती होतं ना की जादूटोना करण्यासाठी कोणीतरी येत आहे। तो फिर आप काय को ढूंढने जाते हो, कौन मेरे को कर रहा है, कौन मेरे को कर रहा है, कौन मेरे को कर रहा है, कौन कर रहा है? हाँ, बाजू वाला कर रहा है, ढूंढने मत जाओ। आणि तुम्ही सुद्धा शोधायला जाऊ नका। करता है करने दो, जिसको करना है करने दो। आणि ज्याला करायचं आहे त्याला करू द्या। आपका और मेरा परमेश्वर क्या करेगा? आणि तुमचा आणि माझा देव काय करेल? काम करेगा। आणि तो काम क्या करेल। काम करेगा? आणि तो काय काम करेल? रूपांतर करेगा। आणि तो रूपांतर करेल। पढ़ेंगे क्वेश्चन को हम पढ़ेंगे डिटरोनॉमी चैप्टर 23 वर्स 5। अनुवाद अध्याय 23 उसका 5 व्यवस्था विवरण। अनुवाद 23 अध्याय 23 उसका 5। आणि त्याचं 5। तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही। हाँ, तो भी तेरा परमेश्वर बिलाम का सुनने के लिए तैयार नहीं हुआ। उलट तुझा देव परमेश्वर याने परंतु वर्षा क्या करता किया? परंतु क्या किया? तेरे परमेश्वर ने तुझ्या करता तेरे लिए त्या शापाचा आशीर्वादच केला। उस श्राप को किसने बदल दिया? आशीष में बदल दिया। कारण तुझा देव परमेश्वर याची तुझ्यावर प्रीती होती। क्या लिखा है? तेरे परमेश्वर की तेरे लिए क्या है? प्यार है। तुम्हारा परमेश्वर आपसे, हमारा परमेश्वर, तुम्हारा परमेश्वर, हमारा परमेश्वर आप सबसे प्यार करता है। आणि आपला सुद्धा देव आपल्या सर्वांवरती प्रेम करता है ना? आणि करतो ना। कभी आपने देखा है कि हमारी जो उल्लास नदी होती है, आणि कधी तुम्ही बघितलं की आपली उल्हास भरी हुई रहती है, भरलेली असते, है ना? टजल से या उसके आगे से कहीं से छुट्टी होगी, उसका मूल स्रोत मुझे मालूम नहीं, लेकिन आगे तक गई है। कहाँ तक गई है? के भी आगे गई है, बांद्रा तक गई है। वो बांद्रा की जो खाड़ी है ना, उसका नाम उल्लास नदी है ना? बांद्रा गए ना बांद्रा, ठीक है? फिर बांद्रा जाते समय नीचे खाड़ी लगती है, हाँ, वो उल्लास यही हमारी एक नदी है। लोग उसमें से निकालते हैं मच्छी पीछे खाते हैं, अच्छे लोग बोलते हैं, मैंने नहीं खाया लेकिन लोग खाते हैं, ठीक है? तो तो परमेश्वर के वचन के अनुसार यहाँ हमारा परमेश्वर हमें बताता है कि परमेश्वर मनुष्य को देने वाली सारी जरूरतों को ऑटोमेटिकली देता है, वो उसका काम है, वो करता रहेगा। वैसे मसीहियों की जो उसको उस पर विश्वास करते हैं, जो उस पर भरोसा करते हैं, उन्हें बचाना
ये भी वो काम जानता है। आणि मनुष्याला लागणाऱ्या प्रत्येक ज्या गरजा आहेत तो पूर्ण करत असतो आणि हे त्याचं काम आहे। त्याच रीतीने जे ख्रिस्ती लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना वाचवून ठेवणं हे काम सुद्धा तो करत असतो। आपके भी बच्चे हैं आणि तुमची सुद्धा मुलं आहेत आणि आहेत। जब वो चलते हैं आणि जेव्हा ती लोक उनके चालतात रास्ते में आए हुए पत्थर को रुकावटों को आप दूर करके उनका हाथ पकड़ के उनको चलाते हो ना। आणि त्यांच्या रस्त्यामध्ये जे काय अडचण आहे किंवा जे दगड आहे दूर करता तुम्ही त्यांचा हात पकडून आप त्यांना काम करते हो चालवता ना, उनके लिए काम करते हो ना। आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम कि वो करता पढ़ाई करे, एजुकेशन ले, अच्छा खाए, अच्छे कपड़े पहने। आणि त्यांनी चांगलं शिक्षण घेण्यासाठी, चांगलं खाण्यासाठी, चांगल्या रीतीने तो राहण्यासाठी। वैसे हमारा परमेश्वर भी काम करता है, हम अच्छे रहे, अच्छे खाए, अच्छे चले, किधर भी जाए। जैसे बाइबल में लिखा है ना, वो तेरी आने जाने में अब से लेके सदा तक, इसीलिए हम जाते हैं आणि म्हणून आपण जातो और आते हैं, आणि आपण येतो, है ना। हमारी रक्षा है, हमारे पैर को चलने न देगा। हम गिरते हैं, आणि आपण पडतो का? हमारी रक्षा करता है। आणि तो आपलं रक्षण करतो। दिन के उड़ते हुए तीर से आणि दिवसा उडणारी और शक्ती रात आहे। के, हाँ तुम्हारी कोई भी, इसलिए आप रात को भी जाते हो बाहर। आणि म्हणून तुम्ही रात्रीची सुद्धा बाहेर निघते जाता हो ना? आणि निघताना कुछ होता है आपको? आणि तुम्हाला काही होतं का? आपको भूख लगता है? आणि तुम्हाला भूक लागतं का? हाँ? परंतु आपको देखकर वो भाग जाता है ना, भूख आला बाबा हाथ पड़ा, भूख भाग जाता है। आणि भूक तुम्हाला बघून आप लोग भागत जातो। ईश्वर के जय, ईश्वर के जय, आपकी डर के ईश्वर के जय, ईश्वर के जय, ईश्वर के जय, ईश्वर के जय, ईश्वर के जय। आप डर के अंधेरे में जाते हो, आणि तुम्ही घाबरून घाबरून अंधारामध्ये जाता लेकिन अंधेरे में बैठा हुआ शैतान आपको ही देख के भागता है, आणि अंधारामध्ये बसलेला जो शैतान आहे तो तुम्हाला बघून पळून जातो। क्योंकि वो पहले है मेरा बेटा आ रहा है, चल चल। आणि कारण देव त्याला सांगतो की माझा मुलगा येत आहे, आता तू जा। कितने सांप बिच्छुओं से प्रभु ने आपको बचाया, आपको मालूम है? आपको ये भी नहीं मालूम। आपके चलते समय सांप गया है, सांप को गए हो, मेरा बेटा जा रहा है, आप गए हो, अब जाओ। कितना बार बिच्छुओं से, जो धन को मारने ही वाला था, सांप बिच्छू को मेरा बेटा जाने वाला है, मेरी बेटी जा रही है, आपके घर में कान खजूरा निकला, उसको पकड़ के ऐसा रखा, आपको दिखाया, देखो 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 कान खजूरा, आपने मारा एक कान खजूर, लेकिन वो किसने पकड़ के रखा? सांप को ऐसा खड़ा करके रखा, किसने रखा? आप सांप को मारते हो आणि तुम्ही सापाला मारता, दूसरे लोग को सांप डसता है, आणि दुसऱ्या लोकांना साप डसतो, लेकिन आपको आपके सामने चुप बैठता है। आणि तुम्हाला तो तुमच्यासमोर शांत बसतो। परमेश्वर बोलता है चुप बैठने का, मेरा बेटा मारने वाला है तेरे को, मर जाना। आणि देव त्याने सांगतो की तू शांत बस, माझा मुलगा तुला मारणार आहे, तू मरून जा। बेचारा होता ऐसे मारो मारो मारो, क्योंकि स्वर्गदूत ने उसका गला ऐसे पकड़ा रहता है, बस पुराना मारूंगे माजा। कभी कभी आपके बच्चे को, छोटे बच्चे को कुत्ता देखने के बाद वो मारता है, देखो आपको देखो छोटा मेरा बच्चा है, मारना नहीं। वैसे हमारा परमेश्वर भी बोलता है सांप को, मेरा बेटा है, काटना नहीं। आणि त्याच रीतीने आपला देव सुद्धा सापाला सांगतो हा माझा मुलगा आहे, तो त्याला डसू नकोस। लेकिन हमें मालूम नहीं पड़ता, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहित हम नाही इसे पडत, देखते नहीं, हमें ज्ञान नहीं होता। आणि आपण या सर्व गोष्टी पाहत नाही, आपल्याला ज्ञान सुद्धा नसतं। कितने सारे उड़ने वाले जीव जंतु, कान में जाने वाले, काटने वाले, पेट्रोल कीड़ा, ऐसे नाना प्रकार के जंतु घर में घुसते, वो प्रभु पकड़ के बाहर डालता है, ये हमें मालूम नहीं पड़ता। आणि किती सारे जीव जंतू आपल्या घरामध्ये घुसलेले असतात, आपल्याला सामना असतात, परंतु देव त्यांना बघून त्यांना बाहेर इसलिए नेहम्याह कहता है कि परमेश्वर ने क्या किया, हमारे श्राप का रूपांतर आशीष में बदल दिया। नेहम्याह अध्याय 13 उसके 2 में आप पढ़ सकते हैं। आणि म्हणून नेहम्याह अध्याय 13 त्याचं 2 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता की देवाने आमच्या श्रापाचं रूपांतर आशीर्वादामध्ये केलं। हमारा परमेश्वर काम करता है, आणि आपला देव हा काम करतो। अलग अलग रीति से जो हमें दिखाई नहीं दे रहा है, हमारी रक्षा करने के लिए, आने जाने में खाने का प्रबंध अद्भुत रीति से, आपके घर में रेशन, आपको मालूम, प्रभु को मालूम है, अद्भुत रीति से रेशन का प्रबंध करता है, खाने का प्रबंध करता है। आपको खाना, जैसे मैं आपको एक भाई की गवाही बताती हूँ। आणि मी तुम्हाला एका भावाची साक्ष सांगते। एक भाई सुबह उठा आणि एक भाऊ सकाळी उठला, उसने प्रार्थना किया, आणि त्याने प्रार्थना केली, और जब उसने प्रार्थना किया ऑलरेडी वो लेट हो चुका था, आणि जेव्हा त्याने प्रार्थना केली पहिलेच त्याला उशीर झालेला होता, तो इसलिए उसने बोला क्या प्रभु तूने मुझे सुबह जल्दी नहीं उठाया। आणि म्हणून तो म्हणाला काय प्रभु तुम्हाला सकाळी लवकर नाही उठवलंस। तो फिर आगे जाके वो प्रार्थना करके काम के लिए निकला बिना नाश्ता के। आणि नंतर तो पुढे जाऊन कामासाठी निघाला, प्रार्थना करून बिना नाश्ता रस्ते में केल्याशिवाय। देखा वड़ा पाव, आणि रस्त्यामध्ये बघितला वडापाव,
बोला 2 वड़ा पाव खाता हूँ। आणि त्याने विचार केला मी आता 2 वडापाव खातो। उसने 2 वड़ा पाव लिया आणि त्याने 2 वडापाव घेतले। इतने में कुत्ते ने उसके फिर कपड़े को छीनी, कपड़े को खींचा आणि तेवढ्यामध्ये जो कुत्रा आहे त्याने त्याच्या हाथ वड़ा पाव गिर गया आणि त्याच्या हातातला जो वडापाव आहे तो खाली क्या पडला। प्रभु मेरा वड़ा पाव भी तूने गिरा दिया, घर से भी बिना नाश्ता करके आया और मेरा वड़ा पाव भी गिर गया। ठीक है, उसमें भी मैं तुझे धन्यवाद देता हूँ। आणि तो म्हणाला मी घरातून नाश्ता न केल्याशिवाय आलेलो होतो आणि मी वडापाव घेतला तो सुद्धा खाली पडला तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये सुद्धा तुला धन्यवाद देतो। ट्रेन पकड़ने के लिए गया आणि ट्रेन पकडण्यासाठी गेला तो देखा ट्रेन उसकी छूट गई आणि बघितलं की त्याची जी ट्रेन आहे ती निघून गेली। बोला क्या प्रभु मैं घर से तो ऑलरेडी लेट हो गया, सब कुछ लेट हो गया और क्या तूने मेरी ट्रेन भी गवा दी। आणि तो म्हणाला की घरातून मला पहिलीच उशीर झालेला आणि ट्रेन सुद्धा तू माझी घालवलीस। ऐसा करके उसका दिन पूरा ऐसे में गया आणि अशा रीतीने त्याचा जो पूर्ण दिवस आहे तो अशा सर्व शाम को गोष्टींमध्ये जब वो गेला। प्रार्थना करने के लिए बैठा आणि संध्याकाळी जेव्हा तो प्रार्थना करण्यासाठी बसला प्रभु ने उससे बात की आणि देव त्याच्यासोबत बोलायला बोला लागला बेटा मैंने तुझे जानबूझ के लेट उठाया आणि मुला मी जाणून बुजून तुला उशिरा उठवलं क्योंकि जिस ट्रेन से तू जाने वाला था वो ट्रेन का आगे जाके एक्सीडेंट होने वाला था। आणि ज्या ट्रेनमधून तू जाणार होता त्या ट्रेनचा पुढे जाऊन ऍक्सिडेंट होणार इसलिए मैंने होता तुझे लेट उठाया। आणि म्हणून मी तुला उशिरा जो वड़ा उठवलं। पाव तू खाने वाला था वो कल का वड़ा पाव था, यानी जो मिश्रण था अंदर का वो कल का था, इससे तेरा पेट खराब हो जाता, इसीलिए मैंने तेरे लिए वड़ा पाव तेरा गिरा दिया। आणि जो वडापाव तू खाणार होता त्यातला आतलं जे मिश्रण आहे ते कालचं होतं आणि ते खाल्ल्यानंतर तुझं पोट डिस्टर्ब झालं असतं यानी म्हणून हर खाल्लं। बात जो उसके जीवन में बीती उसके साथ परमेश्वर ने उसे बताया मैं तेरे साथ ही हूँ, तेरे साथ और तुझे रक्षा कर रहा था लेकिन तुझे मालूम नहीं पड़ रहा था। आणि प्रत्येक गोष्टी ज्या त्याच्या जीवनामध्ये झालेल्या होत्या देव त्याला सांगत होते त्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत होते, मी तुझं रक्षण करत होतो तरी सुद्धा ते तुला दिसत तो नव्हतं। वैसे ही प्रिय परमेश्वर हमारे साथ है, वो हमसे हमारे लिए हमेशा काम करता रहता है जो हमें दिखाई नहीं दे रहा है। आणि त्याच रीतीने प्रियांना आपला देव सुद्धा आपल्या सोबत असतो आणि तो आपल्यासाठी काम करत असतो परंतु त्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाही। तो इसलिए हमारा परमेश्वर काम करता है आणि म्हणून आपला देव हा काम बहुत प्यार करतो करता है। आणि तो आपल्यावरती खूप प्रेम करतो। हम उन 3 वचनों को पढ़ेंगे। हे आपण 3 वचनं हम वाचूया पढ़ेंगे विलाप गीत अध्याय गीत उसका 22 और 23 आणि आपण वाचूया विलाप गीत अध्याय 3 त्याचं 22 और 23 आणि त्याचं 22 आणि 23। विलाप गीत यिर्मयाह के बाद का है आणि इर्म्याच्या नंतर आहे यिर्मयाह के बाद का अध्याय है। आणि इर्म्याच्या नंतर आहे विलाप गीत विलाप गीत। जिन्हें सुनने के लिए तकलीफ होगा उनके लिए बताया 22 और 23। आणि त्याचं 22 आणि 23। आम्ही भस्म झालो हाँ नाही हम मिट नहीं गए। ही परमेश्वराची दया होय। हाँ ये परमेश्वर की दया के कारण आप लोग अभी तक मर गए, आणि तुम्ही आतापर्यंत मेलात का? नाश हुए। आणि तुमचा नाश झाला आपसे पहले और आपके बाद आए हुए लोग मर गए लेकिन अभी भी आप जिंदा हो, ये प्रभु का काम है। आणि तुमच्या पहिली आणि तुमच्या नंतर आलेली लोक गेले आणि तरी सुद्धा आम्ही जिवंत आहात हे देवाचं काम। गए ना, आणि किती सारी लोक गेले ना गए आणि गेलेले आपके आहेत। अड़ोस पड़ोस में एरिया में कहीं ना कहीं या फिर आपसे भी कम उम्र वाले लोग चले गए होंगे आणि तुमच्या शेजारची लोक किंवा तुमच्यापेक्षा कमी वयाची जी लोक आहेत ते गेले लेकिन आप अभी भी जिंदा हो। आणि तुम्ही आतापर्यंत जिवंत आहात। मैं खुद जानती हूँ, मैंने एक आदमी को लूज मोशन में मरा हुआ देखा, सिर्फ सुबह से शाम तक लूज मोशन किया, मर गए। आणि सकाळ ते संध्याकाळपर्यंत त्याला लूज मोशन झाले आप लोग में से कितने लोगों ने 8, 10, 12, 15 बार लैट्रिन किए, लूज मोशन किए लेकिन आप लोग मरे नहीं, अभी भी जिंदा हो। उसने तो सिर्फ 4-5 ही बार किया और मर गया। आणि त्याने फक्त 4-5 वेळा केला आणि मेरे त्याच्यानंतर तो खुद की मेला। भाभी का बाप है, मेरी खुद की भाभी का बाप सिर्फ सुबह से शाम तक 4-5 बार गया वो, मर गया। आणि लूज मग मोशन में आपको हुआ है लूज मोशन? आणि तुम्हाला झालेलं आहे लूज मोशन? हुआ है? मरे क्या? नहीं मरे। बुखार में आणि तापामध्ये कितने लोग बुखार में मर गए, आणि किती सारी जी लोक आहेत ते तापामध्ये टाइफाइड में मर गए। आणि टायफॉइड हम लोग मध्ये में रहते हैं ना, टाइफाइड है ना, कुछ नहीं दवा खा के ठीक हो गए। कितने लोग टाइफाइड में मलेरिया में मर गए। आप लोग में से कितने लोगों को टाइफाइड मलेरिया हुआ लेकिन आप जिंदा हो। आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांना टायफॉइड मलेरिया झाला तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात। सिर दर्द आणि डोकेदुखी हुआ है, आणि झालेला आहे ये सिर दर्द में भी लोग मरते हैं। आणि या डोकेदुखीच्या द्वारे सुद्धा लोक मरतात। कितने लोगों को मैंने देखा है सिर्फ ओनली हेडेक, थोड़ा सा तो कुछ दुखता है, उठो गए, सिर दर्द में गए। आणि डोकेदुखीमध्ये गेले लेकिन हम लोग का कितना सिर दर्द है, आणि कितना बार हुआ होगा। आणि किती वेळा झालं असेल। कितने लोगों को तो आधा सिर में दर्द हुआ लेकिन फिर भी हम अभी भी जिंदा है, हम मर नहीं मिटे, ये प्रभु का काम है। आणि तरी सुद्धा आपण आतापर्यंत जिवंत आहोत, आपण मेलो नाही की देवाचं काम आहे ये प्रभु ने किया हुआ काम है आणि हे देवाने केलेलं जो काम अभी आहे तक हमें दिखाई नहीं दे रहा
है, आणि जे आतापर्यंत आपल्याला दिसण्यात नाहीये, तो ये प्रभु का काम है जो हम प्रभु हमारे लिए करता है कि हमें जिंदा रखना है। प्रभु चाहता है कि आप जिए, मैं जिए, आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जगावं, ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा आप आहे और हम जिए। आणि तुम्ही आणि मी इसलिए आप जगावं। गाड़ी कभी कभी रफ चलाते हो, आणि म्हणून कधी कधी तुम्ही जी ड्रायव्हिंग आहे ती रफली करता, लेकिन फिर भी आपका गाड़ी का एक्सीडेंट नहीं हो रहा है। आणि तरी सुद्धा तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट नाही झाला, आपकी गाड़ी आप और आपकी गाड़ी सुरक्षित है आणि तुम्ही आणि तुमची जी गाडी आहे ती सुरक्षित आहे, हमारे ऊपर। आणि ही देवाची दया आहे आपल्याकडे, आणि आपण गेलो नाही, हॉस्पिटल में गए नहीं, आणि हॉस्पिटलमध्ये कितने आपण लोग गेलो नाही, हॉस्पिटल में जान छोड़ते हैं, हम लोग हॉस्पिटल में एडमिट होकर वापस घर आए। आणि किती सारी लोक हॉस्पिटलमध्ये जीव सोडतात, परंतु आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन आपण पुन्हा घरी घर आलो, आए, वापस लौट आए। आणि पुन्हा घरी आपण आलेलो आहोत। कोई एडमिट हुआ होगा, मैं बोलती हूँ सब नहीं हुए, लेकिन आप में से कोई ना कोई तो एडमिट हुआ होगा, किसी न किसी कारण से बुखार आया होगा, जुलाब आया होगा, कुछ ना कुछ अलग, लेकिन घर लौट आए ना। आणि तरी सुद्धा आपण घरी आलो ना, इसलिए ये परमेश्वर का काम है, आणि हमारे देवाचं लिए काम आहे, करता रहता है कि हमको जिंदा रखता है। आणि जो तो आपल्यासाठी करत असतो आणि तो आपल्याला जिवंत ठेवतो, आगे कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते। हाँ, प्रतिदिन वो करुणा हम पर करता है, नया नया प्रतिदिन। आपके जीवन में प्रतिदिन पहले से भी ज्यादा वो आपको प्यार कर रहा है, आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा जास्त तो तुमच्या पहले से भी ज्यादा आपको प्यार परमेश्वर का एहसास हो रहा है। आणि पहिल्यापेक्षा जास्त देवाचं जे प्रेम आहे त्याची आपसे जाणीव जितना तुम्हाला होत आहे, पाप आपसे हो रहा है उससे भी ज्यादा प्रभु आपका प्यार दिखाई दे रहा है। आणि जेवढं तुमच्याकडून पाप होत आहे त्याच्यापेक्षा जास्त देवाचं प्रेम तुम्हाला जाणवत आहे। आज कितने ऐसे लोग हैं जिनसे पाप हुए, वो लोग मर गए, नाश हुए, उनको महामारी बड़ी बड़ी बीमारियां लगी, लेकिन प्रभु की दया से प्रभु ने हमको पाप को क्षमा किया, माफ किया और हमें बीमारी से बचा के रखा। आणि किती सारे असे लोक आहेत ज्यांनी पाप केले, त्यांना महामारी लागली, त्याच्यामध्ये ते लोक मरून गेले, आणि आपल्याकडून किती सारी पाप होत आहेत तरी सुद्धा देव क्षमा करतो आणि त्याने आपल्याला वाचवून ठेवलेला आहे। पढ़ेंगे सपन्या, दूसरा वचन, आणि आपण वाचूया सफरण्या, सपन्या सफरण्या अध्याय 3 अध्याय 3 उसका 5, आणि त्याचं 5, सपन्या सफरण्या अध्याय 3 अध्याय 3 और उसका 5। आणि त्याचं 5, तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे। हाँ, परमेश्वर यहोवा हमारे बीच में है। क्या लिखा है? यहोवा हमारे बीच में है, वह धर्मी है, वह कुटिलता न करेगा। कभी आपके साथ बुरा व्यवहार किया? आणि कधी तुमच्यासोबत चुकीची वागणूक त्यांनी केलेली आहे का? बताओ, आणि सांगा, कभी आपके साथ बुरा व्यवहार किया है, कुटिलता की है? आणि कधी त्यांनी तुमच्यासोबत कुटिलता किंवा अन्याय केलेला आहे? नहीं ना, आणि नाही ना, ये वो काम करता है। आणि हे काम तो करतो। आगे, तो काही अन्याय करत नाही, रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही। अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊकच नाही। अन्यायी लोगों के साथ कैसा व्यवहार करना वो उसको मालूम है, लेकिन हमारे साथ हमारा न्याय चुकाता है। हमारा न्याय कैसा चुकाता है? जैसे मैं आपको बताती हूँ, जब बिलाम जो श्राप देने के लिए आया, क्या हुआ उसका? आणि जेव्हा बलाम श्राप देण्यासाठी आला तेव्हा त्याचं काय इस्राएलियों को झालं? श्राप देने आया था ना, आणि तो इस्रायली लोकांना श्राप उसने देण्यासाठी तो आलेला श्राप आहे। नहीं दिया, आणि त्याने तो श्राप नाही दिला, लेकिन आगे क्या हुआ? आणि पुढे काय झालं? हाँ, हमको आशीष में, इस्राएलियों का आशीष में बदला, लेकिन बिलाम का क्या हाल हुआ? आणि बलामाची हालत काय झाली? हाँ, तलवार से मारा गया। आणि त्याला तलवारीने मारून टाकण्यात आलं। वैसे ही प्रियो, आज इस्राएलियों को मालूम था क्या ये बिलाम है, ये मुझे श्राप देने आया था? आणि इस्रायली लोकांना हे माहित होतं की हा बलाम आहे, तो आम्हाला श्राप देण्यासाठी आलेला आपके आहे। अगेंस्ट में जो लोग हैं, आपकी बुराई करने के लिए जो योजना बनाता है, आपके अगेंस्ट में जो मारने के लिए ऐसा योजना बनाता है, परमेश्वर उनके अंदर डर डालता है, या फिर अगर बुरा है तो उसको एंड कराता है। और हमें भी मालूम नहीं पड़ता हमारे कितने शत्रु मर मिटे, कितने गए, हमें भी नहीं मालूम। हमको तो मालूम है क्योंकि हमारे बहुत सारे शत्रु प्रभु ने खत्म किए। तो ऐसे बहुत सारे, अगर हम सोचेंगे ना कि अरे प्रभु कितना अच्छा है, हमारे लिए इतना काम करता है। आणि जर आपण विचार केला की देव किती चांगला आहे, तो आपल्यासाठी किती चांगली कामं करतो। जब याकूब लाबान से भागा, आणि जेव्हा याकूब हा लाबानापासून पळून आलेला तो डर चुका था। आणि तो घाबरलेला होता, परमेश्वर ने लाबान से नींद में कहा, खबरदार
भला नहीं बुरा भी नहीं बोलना. आणि देवाने लाबानाला स्वप्नामध्ये त्याला सांगितलं, खबरदार, जर तू चांगलं नाही बोलू शकत तू वाईट सुद्धा बोलू नको. इसलिए लाबान डर गया. आणि म्हणून लाबान घाबरला. इसलिए बहुतायत लोगों को जो हमें सताते हैं, हमें टॉर्चर करते हैं, हमारे विरोध में कोई बुरा कारस्तान करते हैं, परमेश्वर उनके अंदर एक डर डालता है. रात को उनको नींद देता है, उन्हें तड़पाता है, दर्द देता है, कष्ट देता है, तकलीफ देता है. कभी कभी हॉस्पिटल में लेके जाता है. अगर वो क्रूर रहेगा तो जैसे यहाँ लिखा है न्याय करता है, खत्म कर देता है. आणि खूप सारे जी लोक जे आपल्या विरोधामध्ये असतात देव त्यांना झोप देत नाही किंवा त्यांना तडफड ठेवतो. आणि जर ते लोक जास्तच क्रूर आहे तर देव त्यांना नष्ट करून टाकतो. हालेलुया. हमेशा याद रखो. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तीसरा वचन हम पढ़ेंगे. आणि तिसरं वचन आपण वाचूया. भजन संहिता स्तोत्र संहिता 3 अध्याय 3. साम स्तोत्र संहिता 3 अध्याय 3 उसका 1 से 3. आणि त्याचे 1 ते 3 पर्यंत. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झालेले आहेत. हाँ, मेरे शत्रु बहुत सारे. हम मसीह है ना, आणि आपण ख्रिस्ती आहोत ना. इसलिए लोगों को लगता है ये लोग ने धर्म परिवर्तन किया, यीशु को मानने लगे. आपको सता रहे ना. आणि ते लोक तुम्हाला सतवत आहेत ना. सताने वाले नहीं आपको. आणि सतवणारे नाही आहेत का तुम्हाला. यहाँ लिखा है बहुत हो चुके हैं. माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. हाँ, मेरे तुम्हारे अगेंस्ट में बहुत सारे उठ गए हैं. याला देवाचे काही कारण नाही हाँ. असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झालेले आहेत. हाँ, लिखा है कि बहुत से मेरे प्राण के विषय में कहते हैं कि उसका बचाव परमेश्वर की ओर से नहीं हो सकता. कौन बचाएगा इनको हमारे हाथ से, हमारे संगठनाओं से, हमारे हाथों से, हमारे बल से, है ना. कभी कभी बोलते इनको ऐसे हम चिरूट डालेंगे, है ना, मसल डालेंगे, मसल डालेंगे ऐसा. आणि ह्याला आम्ही अशा स्थितीने चिरडून टाकतो. तो नहीं है ऐसा मसल देंगे. बहुत ज्यादा यीशु करता है. जो मसलने गया वो खुद मसल के तोड़ हॉस्पिटल में हो गए ऐसे. तो यहाँ लिखा है आगे, तरी हे परमेश्वरा, तो भी परंतु तुम्हें यहोवा, तो माझ्या भोवती कवच आहेस. क्या काम करता है. हाँ, कौन सा काम करता है आपके लिए, मेरे लिए. आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी कोणतं काम करत आहे. ढाल बनकर ढाल बनकर बचाने में काम करता है. आणि ढाल बनून तो आपल्याला वाचवण्याचं काम रक्षा करतो करता है, आणि रक्षण करतो सुरक्षित करता है. आणि सुरक्षित ठेवतो. हानि एक भी होने नहीं देता. आणि तो आपली हानी व्हायला देत कुछ नाही भी करने नहीं देता. आणि काहीच तो लागून नाही देत. आगे जो विपत्ति है उसको दूर करता है. आणि पुढे जी काही विपत्ती आहे तो दूर करतो. उसे या फिर अगर सोचो चल नहीं सकता है मेरा बेटा मेरी बेटी, आणि जर माझा मुलगा माझी मुलगी जर चालू तो शकत गोद नाही में उठाकर और चलाता है. इस वजह से क्या लिखा है यहाँ, लिखा है कि में तू मेरे चारों ओर मेरी ढाल है, तू मेरी महिमा, मेरे मस्तक को ऊंचा करने वाला है. इसीलिए आपको शत्रु के सामने और भी ऊंचा और भी अच्छा करता है. इसलिए आपके घर छोटे थे फिर बड़े बना देता है ताकि लोगों के अंदर आपका डर आए. क्योंकि जितनी आपकी संपत्ति बढ़ेगी, जितने आप रिच हो जाओगे, तो आपके सताने वाले लोग क्या हो जाएंगे. आणि जेवढी तुमची संपत्ती वाढेल, जेवढे तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमचे जे सतवणारे आहे ते काय होते, क्या हो जाएंगे, आणि काय होते, डरने लगेंगे. आणि ते घाबरायला लागते. आपसे थोड़ा सा दूर रहेंगे. आणि ते तुमच्यापासून लांब राहते. ये परमेश्वर करता है. आणि या सर्व गोष्टी देव करतो. ऐसा परमेश्वर बहुत सारी बातें हमारे लिए करता है. आणि अशाच रीतीने देव खूप साऱ्या गोष्टी आपल्यासाठी तो करत असतो. यीशु ने कहा मेरा पिता अब भी काम करता है और मैं भी उसे देखकर काम करता हूँ. आणि म्हणून येशू म्हणाले की माझा पिता आजही तो काम करत आहे आणि मी त्याला बघून मी सुद्धा काम करतो. प्रियो हमारा परमेश्वर बहुत अच्छा है. आणि म्हणून प्रियांनो आपला देव हा खूप चांगला आहे. बहुत सारे काम करता है आपके लिए, मेरे लिए. आणि तो खूप सारी कामं करतो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. इसलिए उस पर दोष नहीं लगा. आणि म्हणून त्याच्यावरती कोई नहीं. आणि भरपूर करू नका. आप उसकी भलाई के बारे में सोचो कि अभी तक मैं जिंदा हूँ. आज रात को सोते, अब आप प्रार्थना करने के समय पे, आँख बंद करने के समय पे बोलना, कितने लोग रात चले गए, मैं भी जिंदा, दिन भर रक्षा किया, साथ एक छिप भी तुम्हें आने नहीं दिया. कभी कभी हमको एक छिप भी नहीं आती. आणि कधी कधी आपल्याला शिकणं सुद्धा येत नाही. रक्षा करता है. आणि तो आपलं रक्षण करतो. एक सारी कुछ की हिंदी में क्या बोलते हैं, हिचकी तक नहीं आती. आणि तो आपल्याला हिचकी सुद्धा राबवण्यात येतो. क्योंकि मरने से पहले इंसान
फ्रँक होता है, ठीक है, हमको प्रभु कुछ भी होने नहीं देता। आणि देव आपल्याला काहीच होऊ नाही देत. प्रार्थना करना, प्रभु के उपकार को याद रखना आणि म्हणून प्रार्थना करा आणि देवाचे जे उपकार आहे त्याला तुम्ही स्मरण ठेवा. परमेश्वर के काम को याद रखकर बहुत प्यार करो आणि देवाचे जे काम आहे त्याला लक्षात ठेवून तुम्ही त्याला खूप प्रेम करा बहुत प्यार करो। आणि खूप प्रेम करा. ये आज क्यों बताया है? आणि हे आज का सांगण्यात आलेलं आहे? बाजू में है, आपके साथ है, लेकिन आपको दिख नहीं रहा है। आणि कारण तो तुमच्या बाजूला आहे, तो तुमच्या सोबत आहे, तरी तो सुद्धा आपके बाजू में बैठा है, आणि तो तुमच्या बाजूला आपके बसलेला कंधे पे आहे हाथ डाला है, आणि त्याने तुमच्या खांद्यावरती हात आपको ठेवलेला आहे दिखाई नहीं दे रहा है। आणि तरी सुद्धा ते तुम्हाला दिसण्यात नाही येत. मालूम है, जब आप चलते हो आपके साथ साथ चलता है, आणि जेव्हा तुम्ही चालत असता तो तुमच्या सोबत आपके साथ है वो। आणि तो तुमच्या सोबत आप आहे. इधर बातचीत कर रहे हो, इधर प्रभु ऐसा देखता रहेगा, अभी मेरे से बात करेगा, अभी मेरे से बेटा बात करेगा, हम इधर बात कर रहे हैं, इधर इधर यीशु है, इसका यीशु मेरा यीशु इधर है, और हम इधर वापस में बात कर रहे हैं, इधर यीशु अभी मेरी बेटी हमारे साथ है। आणि तो आपल्या सोबत आहे. ट्रेन में चढ़ते समय हमें चढ़ाता है आणि ट्रेनमध्ये चढत असताना तो आपल्याला चढवतो. भयंकर यात्रा है, ट्रेन का यात्रा, आणि भयंकर यात्रा आहे ट्रेनची ट्रेन यात्रा. से उतारता है। आणि ट्रेनमधून तो उतरवतो. कितने लोग ट्रेन से गिर गए, उनका तकलीफ है, फ्रैक्चर हुआ, गिर मर मिटे, लेकिन हम चढ़ते हैं उतरते हैं। आणि किती सारी लोक ट्रेनमधून पडले, त्यांना फ्रॅक्चर झाले आहे, खूप सारे यात्रा आहेत, मरून गेले, तरी सुद्धा देव आपल्याला योग्य रीतीने उतरवतो, योग्य रीतीने तो आपल्याला ये हमें चढवतो. दिखाई नहीं दे रहा। आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसण्यात नाही. ये सिर्फ इतना ही है कि हमें हमारे साथ यीशु है ये दिख नहीं रहा है, लेकिन उसके काम दिखा रहे हैं कि मैं तुम्हारे साथ हूँ। आणि एवढंच आहे की आपल्यासोबत येशू आहे, तो आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचे जे काम आहे ते आपल्याला दाखवत आहे की मी तुझ्या सोबतच आप आहे. पत्रे पे चढ़ते हो, घर के ऊपर चढ़ते हो, वो आपको संभालता है, अरे बाबा पकड़ पकड़ के ख्याल करता है। आणि तुम्ही पत्रावरती जर मैं ऊपर जाके नीचे आया तो किया, लेकिन अरे वो कौन किया? प्रभु किया, प्रभु अनुग्रह किया। आणि देवाने तुमच्यावरती कृपा केली. मालूम है, इसलिए प्रभु के काम को भूलो मत, आणि म्हणून देवाची जी कामं आहेत तुम्ही त्याला विसरू नका आणि धन्यवाद द्या. उसे बहुत प्यार करो। आणि तुम्ही त्याला खूप प्रेम करा. एक एक बात को याद करो। आणि त्याच्या जे एक एक गोष्टी आहेत त्याला तुम्ही स्मरण ऐसा ठेवा. जब आपके हाथ में धन आएगा तो बोलना, प्रभु इतना ये धन तू देता है, तूने दिया। आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये धन येईल तेव्हा तुम्ही बोला की तू किती देतोस आणि तू दिलेला आहे. ठहरने वाला धन है, तुम्हारा धन ठहरने वाला धन है। आणि तुमचं जे धन आहे ते स्थिर धन आहे. हाँ, आज देखो अंबानी ये लोग के पास बहुत सारा धन है, वो धन ठहरने वाला धन नहीं है, आणि अंबानी उनके पास बहुत है, आणि त्यांच्याकडे खूप लेकिन सारे ठहरने आहे वाला नहीं है। आणि ते स्थिर धन हमारा आहे. ठहरने वाला धन है, आणि आपलं जे धन आहे ते स्थिर धन आहे. उनका अकाउंट नहीं है स्वर्ग में, आणि त्यांचं स्वर्गामध्ये अकाउंट आपका आहे. मेरा अकाउंट है स्वर्ग आणि में, तुमचं आणि माझं स्वर्गामध्ये अकाउंट आहे. उनका है क्या? आणि त्यांचं आहे का? हमारा है आणि आपलं आहे. ना? आणि आहे ना? कितना पैसा डिपॉजिट किया है? आणि किती पैसे आपण वरती जमा केलेले अभी आहेत तक विड्रॉल नहीं हुआ है, आणि आतापर्यंत त्याला आपण काढले नाहीये. लेकिन डिपॉजिट बहुत हो रहा है आणि जे डिपॉझिट आहेत खूप सारं झालेलं आहे. ना? डिपॉजिट किया है ना बहुत सारा। आणि डिपॉझिट केलेले आहे. उधर जाने के बाद जब आप सोचोगे तो जब आपका पुस्तक खोला जाएगा, एवढे माझे खुश हो जाओगे जब आपका अकाउंट आपको प्रभु बताएगा तूने इतना पैसा डिपॉजिट किया है। आणि जेव्हा तुमचा अकाउंट उघडला जाईल आणि जेव्हा देव तुम्हाला सांगेल तेवढे पैसे जमा केलेले आहेत तुम्ही आनंदित आपका व्हा. भी पासबुक देख हाथ में दिया जाएगा, आणि तुमचं सुद्धा जो पासबुक आहे तो तुमच्या हातामध्ये देण्यात येईल. मतलब उधर पैसों की जरूरत है। आणि याचा अर्थ तिकडे पैशांची हर गरज आहे. देश में करेंसी है, यानी स्वर्ग में भी करेंसी है। आणि प्रत्येक देशामध्ये चलन आहे म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा आहे. इसीलिए प्रभु ने कहा तुम्हारा धन कहाँ जमा करो? आणि म्हणून देव म्हणाला तुमचं जे धन आहे तुम्ही स्वर्गामध्ये जमा करा. मालूम है, इसलिए कभी भी फाइनेंशियली प्रभु के साथ फेथफुल रहो, नहीं तो स्वर्ग में जाने के बाद बोलोगे एवढं दिसते ना रे, अय्या त्या पासबुक मध्ये एवढं कमी दिसते, तुझे एवढे माझे है ना, दुख हो जाएगा। आणि दुःख वाटेल. इसलिए दान, दशांश, मन्नत, फंड, आप जो कुछ प्रभु के लिए चर्च के लिए जो दिया है बनाते समय, ये सारा ऊपर डिपॉजिट हो गया है। आप ट्रेन से आए, ट्रेन से जाए, गए ना, आपका भाड़ा जाता है ना, आप लोग कोई लोग गाड़ी से आते हैं, पेट्रोल नहीं लगता है कि प्रभु आपको गाड़ी क्यों दिया कि आप गाड़ी से आए। आणि देवाने तुम्हाला गाडी का दिली? तुम्ही गाडीने येण्यासाठी. मैं आपको बताती हूँ, किधर भी आप जाओ तब आप पेट्रोल के बारे में सोचो, प्रभु पेट्रोल नहीं मांग रहे,
ना मेरा लगना नहीं जाता, लेकिन चर्च के लिए कभी मत बोलो बापरे प्रभु चर्चला जायचं एवढं पेट्रोल जाणार 100 रुपये जातात, कभी मत बोलो। क्यों? आप जो पेट्रोल गाड़ी के लिए खर्चा करोगे वो कब लिखा जाएगा। 100 रुपये का पेट्रोल भरा है जिसने, आणि जो पेट्रोल तुम्ही देवाकडे येण्यासाठी खर्च कराल ते सर्व काही वरती लिहिण्यात येईल। आप जिस दिल से दिए हैं उस परसेंटेज आपको मिलेगा 30, 60, 100 आणि 60। अगर आपने बोझ से भरा है 30 ही मिलेगा, 30% मिलेगा। दिलेला आहे तर तुम्हाला 30%च थोड़ा सा भेटेल। खुशी से दिया है तो 60 मिलेगा, आणि जर थोडंसं आनंदाने दिलेला आहे और तर आपने 60%। दिल से दिया है तो 100% मिलेगा। आणि जर तुम्ही हृदयाने दिलेला आहे तर 100 भेटेल। 100% कितना है? 200 आणि 100% किती आहे? 100 का 100 200 हाँ हिसाब लगाओ उतना ऊपर डिपॉजिट आणि तेवढं तुमचं वरती डिपॉझिट झालेलं आहे। मालूम है, इसलिए हम ऊपर अमीर हो गए। आणि हमारा पैसा रिलायंस यहाँ जो है रिलायंस वाले से भी ज्यादा है उधर, आणि रिलायन्स वाल्याकडे आता जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपला आहे। वो तो कुछ लेके नहीं जाएगा, हम कभी गलत गए नहीं, हमारा धन वहाँ जा रहा है, आणि तो तर काहीच घेऊन जाणार नाही आणि अजूनपर्यंत आपण गेलो नाही तरी आपला धन तिकडे गेलेला वहाँ आहे पहुँच गया है। आणि तो तिकडे पोहोचलेला आहे। हालेलुया। तो हम गरीब नहीं है स्वर्ग में। आणि म्हणून आपण स्वर्गामध्ये गरीब नाही बोले आहे। आप यहाँ अगर अपने से कोई लोग गरीब हो गए, अपने आप को गरीब बोलते होंगे, लेकिन वहाँ आप गरीब नहीं हो, ये याद रखो। आणि भले तुमच्यापैकी काही लोक स्वतःला गरीब बोलत असतील तरी सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही तिकडे गरीब नाही। प्रभु आपको आशीष दे, इसलिए प्रभु के काम को स्मरण रखना आणि म्हणून देवाचे जे काम आहे त्याला तुम्ही स्मरण और ठेवा बहुत प्यार करना। आणि खूप तुम्ही त्याच्यावरती प्रेम करा। प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वादित अब करो। हम प्रार्थना करें। हे आपण प्रार्थना करूया। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करें। आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे राजा, मेरे महान पवित्र पिता, आज हमारे जीवन में जो तू काम किया है, ये काम दिखाते हैं प्रभु कि तूने की है। तू तो दिखता नहीं, इसलिए प्रभु हम लोग तुझे वैल्यू नहीं देते, तुझे कीमत नहीं देते। हमें ऐसा लगता है कि हमने मेहनत किया, हमें ताकत मिला, इसलिए धन कमाया, लेकिन प्रभु ताकत तूने दी, बुद्धि तूने दी, काम तूने दिया, इसे हम कमा पाए। ये हमें दिखता नहीं ना प्रभु, इसलिए मेरी ये विनती है प्रभु, इनकी मन की आंखें खोल दे, ताकि तुम्हें इनके मन की आंखों से कि तुझे देख सके, तेरे कामों को जान सके और तुझे धन्यवाद देते हुए तुझे बहुत प्यार कर सके, बहुत प्यार। ये मेरी विनती है प्रभु, सहायता करना, इन सबको प्रभु आशीषित करना, आंखों के पुतली के समान संभाल लेना। अब तक जिंदा रखा, इतने सारे हानिकारक जीव जंतुओं से, चोर, लुटारू, डाकू, गुंडे, बलात्कारी लोगों से बचाए। ये सब तूने किया प्रभु, तूने किया था, इसका हम धन्यवाद देते हैं। तू काम किया, कर रहा है और आगे भी तू करता रहे प्रभु, धन्यवाद देते हैं प्रभु। थैंक यू जीसस, धन्यवाद प्रभु ने इन सबको प्रभु वचन सुना है, हमेशा स्मरण रखने की मदद करना। भले तू दिखता नहीं, लेकिन हमारा परमेश्वर काम करता है, ये बात समझने के लिए मदद करना। ये बहुत आशीषित है। शबद दिन की सारी आशीषें देना, करुणा, दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने की सहायता करना, बहुत फलवंत करना, किसी चीज की कमी रोटी होने नहीं देना, बहुत फलवंत करना और इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना और इनका डर हमेशा शत्रु में रखना पड़ेगा। प्रभु शत्रु इन्हें देखकर सिर झुकाए, आंखों को नीचे करे प्रभु, ये मेरी प्रार्थना है। आपका लघु लगाते उनके काम करने में तुम पर करना, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको दे प्रभु यीशु मसीह के मीठे पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना। आमीन। सगळ्यांना